राधानगरी तालुक्यातील केळुशी बुद्रुक इथला लोंढा नाला लघु पाटबंधारे प्रकल्प आज ओव्हरफ्लो झालाय। खामकरवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पानंतर सुमारे 1 TMCपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता असलेला हा राधानगरी तालुक्यातला दुसरा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे। या प्रकल्पातील 200 क्युसेक्स पाणी थेट धामोड इथल्या तुळशी जलाशयात येत आहे। यामुळे तुळशी प्रकल्प जलद गतीने भरू लागलाय। तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 12 तासांमध्ये 125 मिलीमीटर तर 24 तासांमध्ये तब्बल 146 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस नोंदला गेलाय। या धरणाच्या क्षेत्रात आतापर्यंत 1515 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हे धरण 60% भरलंय। काळमावाडीतील दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात 23 मिलीमीटर तर आतापर्यंत एकूण 1549 मिलीमीटर पाऊस झालाय। या धरणात 12.22 TMC इतका पाणीसाठा झाला असून धरण 48.14% भरलंय। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12 तासात 37 मिलीमीटर तर एकूण 1923 मिलीमीटर पाऊस झालाय। हे धरण 63.3% इतकं भरलंय। धरणाच्या वीजगृहाच्या सांडव्यातून भोगावती नदीपात्रात 1400 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तालुक्याच्या नागरी भागात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। तालुक्यातील येळवडे इथल्या श्रीमती शोभा तानाजी पाटील यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झालंय। सुदैवानं भिंत बाहेरील बाजूला कोसळल्यामुळे जीवितहानी टळली आहे। तलाठी सुनील भातमारे, पोलीस पाटील विक्रम पाटील, ग्रामसेवक रणजित जोंग यांनी या नुकसानीचा पंचनामा केलाय।